29 ऑगस्टला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं ठिकाण बदललं. उपोषण अंतरवाली सराटीतच होणार. तोडगा न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार, जरांगेंचा इशारा. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा. अंतिम युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. चिन्हाचे सगळे फायदे एकनाथ शिंदेंनी घेतल्याचेही ताशेरे. जनतेचा आशीर्वाद आम्हालाच, शिंदेंचा विश्वास. मराठी भाषेत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर्सवर आजपासून कारवाईला सुरुवात. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण. परभणीमध्ये मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या बीएलओला अटक. रामेश्वर काळे नावाच्या शिक्षकानं एसआयआर दरम्यान लाच मागितली. पुण्यातल्या जुन्नरमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. सायकल शिकवायच्या बहाण्यानं घात केला, नराधमाला अटक. 13 दिवसांची पोलीस कोठडी. हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानचा 5-3 दणदणीत पराभव. कॅप्टन हरमनप्रीत आणि अभिषेकनं प्रत्येकी 2 गोल केले. वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गौर यांचं वक्तव्य. पाकिस्तानचा तिळपापड. अमेरिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून हरकत नोंदवली.